खास करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका या बाबतीमध्ये अत्यंत पारदर्शक आहे. मराठी माणसाची एकजूट राहावी, मराठी माणसानं एकत्रित पुढलं राजकारण करावं ही त्यांची भूमिका आहे. काल अमित शहासारखे लोक मुंबईत येऊन मराठी माणसाला पुन्हा डिवचून गेले. अशा विद्वांच्या नांग्या मराठी माणसाने एकत्रित येऊन ठेचाव्यात, ही भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांची सुद्धा आहे आणि हीच भूमिका राज ठाकरे यांची सुद्धा आहे. सध्या महाराष्ट्रात दोनच समविचारी पक्ष आहेत आणि दोनच समविचारी नेते आहेत. एक सन्माननीय उद्धव ठाकरे आणि दुसरे माननीय राज ठाकरे. पण राऊतसाहेब, मनसेचे नेते या सकारात्मक प्रतिक्रियेवर असं एक उत्तर देतात किंवा प्रतिक्रिया व्यक्त करतात की शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यंदाच इतके सकारात्मक का आहेत आणि महाविकास आघाडी किंवा काँग्रेस एनसीपी बरोबर जाण्यासंदर्भातला जो निर्णय घेतला तो पक्षातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना विचारून घेण्यात आला होता.